नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मधील इतिहास विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका सविस्तर विश्लेषणासह पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे एक्झाम पॉइंट्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फक्त उत्तर पाठ करून उपयोग नाही आपल्याला, तर प्रश्नामागची संकल्पना समजली तर भविष्यात अशाच अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्ही सहज देऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता एमपीएससी 2020 इतिहास प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, जोड्या जुळवा. आधुनिक भारतातील पाश्चिमात्य शिक्षण व विज्ञानाचा प्रभाव या विषयावर ह्या आपल्या जोड्या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2, 3, 1, 4. आता सर्वप्रथम पेशव्यांच्या दरबारात अनेक युरोपियन डॉक्टर आणि विद्वान येत असत, त्यामुळे त्यांचा पाश्चात्य वैद्यकशास्त्र आणि विज्ञानाशी संपर्क आला. त्यामुळे पेशव्यांची जोडी यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते 2. त्यानंतर महाराज सवाई सिंग हे खगोलशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी युरोपातील आधुनिक खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पोर्तुगीज राजाकडे खगोलशास्त्र पाठवण्याची विनंती केली. तसेच त्यांनी दिल्ली, जयपूर, उज्जैन, मथुरा आणि वाराणसी येथे जंतर मंतर वेधशाळा देखील उभारल्या. त्यामुळे याचे बचा पर्याय 3, पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितले. त्यानंतर रघुनाथ नवलकर यांनी इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय आणि विज्ञान प्रयोगांसाठी प्रयोगशाळा उभारली. त्या काळात हा अत्यंत आधुनिक आणि दूरदृष्टीचा उपक्रम मानला जातो. तंजावरचे राजे सरपोजी हे द्वितीय हे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले शासक होते. त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले आणि त्या भाषेत उत्तम लेखन केले. आधुनिक शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि ग्रंथसंग्रह यांना त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते? ए. खिज्र खान, ब. मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे चारही सय्यद सुलतान घराण्यातील होते. दिल्ली सल्तनतीमध्ये तुघलक घराण्यानंतर 1414 मध्ये सय्यद घराण्याची स्थापना झाली. या घराण्याचा संस्थापक कोण होता? खिज्र खान. त्यानंतर अनुक्रमे मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि शेवटचा सुलतान अल्लाउद्दीन आलम शाह सत्तेवर आले. 1451 मध्ये अल्लाउद्दीन आलम शहाने सत्ता बहलोल लोधीकडे सोपवली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये लोधी घराण्याची सत्ता सुरू झाली. त्यामुळे या प्रश्नातील खिज्र खान, मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन आलम शाह हे चौघेही सय्यद घराण्यातील असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. जोड्या जुळवा. मयूरभंज, कोल्हापूर, रामपूर आणि भोपाळ यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलिनीकरणावर आधारित आहे. आता प्रत्येक जोडी आपण समजून घेऊया. मयूरभंज हे काय? संस्थान स्वातंत्र्यानंतर ओरिसा राज्यात विलीन झाले. मयूरभंज हे ओरिसा राज्यात विलीन झाले, त्यामुळे अ ची 3. आता कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. आपल्याला माहिती आहे कोल्हापूर संस्थान शेवटी मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. रामपूर संस्थान हे उत्तर प्रदेशात विलीन करण्यात आले. आणि भोपाळ सुरुवातीला केंद्र सरकारच्या थेट प्रशासनाखाली म्हणजे मध्यवर्ती राज्य कारभाराखाली ठेवण्यात आले. त्यानंतर ते पुढे मध्य प्रदेशमध्ये विलीन करण्यात आले. तर भोपाळची मध्यवर्ती राज्य कारभार. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3, 2, 4, 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. चुकीची जोडी ओळखा. दास्ता, बकरोका टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परशुराम दल. तर हे ओरिसामध्ये नव्हते. तर परशुराम दल हे बिहारमधील बांका जिल्ह्यात कार्यरत होते. परशुराम सिंह यांच्या नेतृत्वाखाली या दलाने विशेषतः 1942च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध सक्रिय भूमिका बजावली. त्यामुळे परशुराम दल हे ओरिसा नसून बिहारमध्ये आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते? कमला देवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार आणि लक्ष्मीबाई गर्दे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए, बी, सी, डी. कमला देवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार सविनय कायदेबंद आणि भारत छोडो आंदोलनात हजारो महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
या चळवळीमध्ये अनेक महिला नेत्यांनी इतर महिलांना घराबाहेर पडून राष्ट्रसेवेसाठी प्रेरित केले. कमलाबाई चट्टोपाध्याय यांनी सविनय कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि महिलांना स्वदेशी व सत्याग्रहासाठी प्रेरित केले. हंसा मेहता यांनी स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी महिलांच्या राजकीय सहभागासाठी महत्वाचे कार्य केले. त्यानंतर रतनबाई मेहता आणि रामीबाई कामदार यांनीही गांधीवादी अहिंसक चळवळींमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले. आयोगानुसार याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 ABCD. चला आता 6वा प्रश्न पाहूया. पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामाची ठिकाणी यांच्या जोड्या जुळवा. तर आपल्याला गोविंदभाई श्राफ, M. रामचंद्र राव, डॉक्टर मेळकोटे, दिगंबरराव बिंदू यांची कामे व त्यांचे कामाचे ठिकाण यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3 4 2 1. गोविंदभाई श्राफ हे मराठवाड्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते होते. मराठवाड्यात जनजागृती आणि स्वातंत्र्य चळवळ उभी करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. गोविंदभाई श्राफ मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख. 3. त्यानंतर डॉक्टर मेलकोटे यांनी हैदराबाद सिकंदराबाद भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यानंतर दिगंबरराव बिंदू हे ऍक्शन कमिटीचे प्रमुख होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी महत्वाची संघटनात्मक भूमिका बजावली. त्यानंतर डॉक्टर मेळकोटे हे यांनी देखील हैदराबाद सिकंदराबाद भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. रामचंद्र राव यांनी आंध्र विभागात हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेतृत्व केले आणि चळवळीचे संघटन मजबूत केले. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे. तर आपल्याला डिस्क्रिप्शन टाईप हा प्रश्न आहे. ते सातारा जिल्ह्यातील काले गावचे होते. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलशांचा खूप परिणाम झाला होता. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्या शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. सातारा जिल्ह्यातील 4थी पर्यंत पास आणि जलशा हे आपल्याला हिंट दिले. याचे पर्याय पर्याय क्रमांक केशवराव विचारे, रामचंद्र घाडगे, भाऊराव पाटील आणि कृष्णराव भालेकर. तर हे डिस्क्रिप्शन कोणाबद्दल आहे. हे वर्णन पर्याय क्रमांक 2 रामचंद्र घाडगे यांच्याबद्दल आहे. रामचंद्र घाडगे हे सातारा जिल्ह्यातील काळे गावचे होते. त्यांचे औपचारिक शिक्षण फक्त 4थी पर्यंत झाले. मात्र शिक्षण कमी असूनही त्यांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांनी जलसा या लोककलेचा प्रभावी वापर करून बहुजन समाजात शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला. त्यांच्या जलशांतून ते बहुजन समाजाची दयनीय अवस्था, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनाची गरज प्रभावीपणे मांडत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रातील जनतेवर मोठा प्रभाव पडला. म्हणूनच प्रश्नातील 4ही विधाने रामचंद्र घाडगे यांच्याशी संबंधित आहे आणि पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. जोड्या जुळवा. परीक्षित, जन्मेजय, प्रवन जयवाली आणि जनक हा वैदिक आणि उत्तर वैदिक काळावर आधारित जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला. परीक्षित हा कुरुवंशातील राजा होता आणि अथर्व वेदातील प्रशस्ती काव्याचा नायक म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे अची जोडी 1. त्यानंतर जन्मेजय हा परीक्षितचा पुत्र होता. त्याच्याशी पृथ्वी प्रदक्षिणेचा उल्लेख जोडला जातो. तसेच सर्पसन्न यज्ञासाठी तो प्रसिद्ध आहे. सर्पसन्न यज्ञ जन्मेजय पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय यांना दिले जाते. त्यानंतर प्रभाव जयवाली हे उपनिषदकालीन प्रसिद्ध तत्वज्ञ राजा होता. त्यांनी आत्मा, पुनर्जन्म आणि पंचाग्नी विद्या यांच्यासारख्या तत्वज्ञानाचा प्रचार केला. त्यामुळे प्रसिद्ध तत्वज्ञ. त्यानंतर राजा जनक हे विदेहाचे प्रसिद्ध शासक होते. ते ऋषी याज्ञवल्क्याचे आश्रयदाता होते. बृहत आरण्यक उपनिषदातील अनेक संवाद जनक आणि याज्ञवल्क्य यांच्यामध्ये आढळतात. त्यामुळे डी ची जोडी 4 याज्ञवल्क्यांचे संरक्षण. त्यामुळे याचा योग्य पर्याय क्रमांक 3 1 2 3 4. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठ बिगारी संपवा असे कोणी सांगितले. पर्याय क्रमांक 1 कमा रणदिवे, 2 गोदावरी परुळेकर, 3 शामराव परुळेकर आणि 4 देवजी तांडेल. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शामराव परुळेकर. ब्रिटिश काळात आणि काही जमीनदारांच्या ताब्यात अनेक आदिवासींना वेठबिगारी म्हणजेच विना मजुरी किंवा अत्यल्प मोबदल्यात सक्तीची मजुरी करावी लागत होती. हा अन्याय थांबवण्यासाठी अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी चळवळी सुरू केल्या.
23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथे आदिवासींची मोठी परिषद भरवण्यात आली आणि या परिषदेत शामराव परुळेकर यांनी आदिवासींना आवाहन केले की वेठबिगारी संपवा आणि आपल्या हक्कांसाठी संघटित व्हा. पुढे गोदावरी परुळेकर यांनीही या चळवळीला मोठे नेतृत्व दिले आणि वारली आदिवासी आंदोलन अधिक व्यापक झाले. या आंदोलनामुळे आदिवासी हक्कांसाठी एक मोठा संघर्ष उभा राहिला. त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शामराव परुळेकर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केले होते? तर पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे, 2 महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 महात्मा ज्योतिबा फुले आणि 4 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून परावृत्त केले होते. त्या काळात समाजात विधवा स्त्रियांचे केशवपण ही अत्यंत अमानुष प्रथा प्रचलित होती. पतीच्या मृत्यूनंतर विधवेचे मुंडन करून तिच्यावर अनेक सामाजिक बंधने लादली जात. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं, या अन्यायकारक प्रथेचा तीव्र विरोध केला आणि 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांनी नाभिक समाजाला आवाहन केले की विधवांचे केशवपण करू नका. या आवाहनाचा मोठा परिणाम झाला. अनेक न्हाव्यांनी विधवांचे केशवपण करण्यास नकार दिला आणि समाज सुधारणेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली. महात्मा फुले यांचे कार्य केवळ स्त्री शिक्षणापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना, मुलींची पहिली शाळा, विधवा पुनर्विवाह पुरस्कार आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही महत्वपूर्ण काम केले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. पुढील राज्य काय होती? माळवा, अर्जुनयन, योधेय, मद्रक, अबीर, प्ररर्जुन, सनकादिक, काक आणि खरपारिक. तर हे याचा पर्याय क्रमांक 1 आर्यवर्तातील राज्ये, समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये, दख्खनची राज्ये आणि 4 नागराजांचे प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही काय होती? समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य होती. गुप्त साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा कोण होता? समुद्रगुप्त. त्याच्या विजयाची माहिती आपल्याला प्रयाग प्रशस्ती या प्रसिद्ध शिलालेखातून मिळते. हा शिलालेख त्याच्या दरबारी कवी हरिसेन याने लिहिला. प्रयाग प्रशस्तीमध्ये काय, समुद्रगुप्ताने जिंकलेल्या राज्यांचे 4 गट सांगितले आहेत. आर्यवर्तातील राज्ये, दक्षिण पथातील राज्ये, सीमांत राज्ये आणि गणराज्ये. काय होते? माळव, अर्जुनायन, योधेय, मद्रक, अबीर, प्रर्जुन, सनकादिक, काक आणि खरपारिक ही गणराज्ये चंद्रगुप्ताचे अधिराज्य मान्य करून त्याला कर देऊ लागली. म्हणून त्यांना काय म्हणतात? समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्रगुप्ताला शरण केलेली टोळींची राज्ये. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. जोड्या जुळवा. मुकुंददास, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्ले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 3 2 1. मुकुंददास यांनी काय केलं? देशभक्तीपर गीते लिहिली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक हे मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोतर पुरवावेत अशी विनंती केली. त्यानंतर लाला लजपतराय यांनी परदेशी साखरेच्या वापराविरुद्ध स्वदेशी चळवळ उभी केली आणि चिदंबरम पिल्ले यांनी काय केलं? स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 3 2 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पुढील पैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? अ आहे मीर हाशम, ब चित्रमणी, अनुपचित्र, मोहम्मद हसन, फकीर उल्ला. याचे योग्य उत्तर याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अ ब क क आणि ड आणि 4 अ ब आणि ड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड. मीर हाशम, चित्रमणी, अनुपचित्र आणि फकीर उल्ला हे कोण होते? शहाजहानच्या दरबारी चित्रकार होते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. पुढील गोष्टीची कालक्रमानुसार मांडणी करा. आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारली आहे. अ आहे पाकिस्तानचा ठराव, ब राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, क राजाजींचे सूत्र आणि सिमला परिषद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क ड. पाहूया. पाकिस्तान सर्वप्रथम 1940 मध्ये काय झालं? लाहोर अधिवेशनात पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी अधिकृतपणे करण्यात आली. त्यानंतर राजगोपालचारी यांनी हिंदू मुस्लिम प्रश्न सोडवण्यासाठी राजाजी योजना मांडली. मात्र काँग्रेसने ही योजना स्वीकारली नाही. पुढील घटना आहे. त्यानंतर राजाजींचे सूत्र पुढे आले, ज्यामध्ये फाळणीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर शेवटी 1945 मध्ये सिमला परिषद भरवण्यात आली
लॉर्ड वेबल यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी ही परिषद बोलावली होती. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि यांचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क ड. चला आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. इसवी सन 75 मध्ये डॅश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. याचे पर्याय पर्याय क्रमांक 1 प्लिनी, हेरोडोटस, मेगास्थेनिस आणि पेरिप्लस. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लिनी. प्लिनी द एल्डर हा एक रोमन लेखक आणि इतिहासकार होता. त्याने नॅचरल हिस्ट्री हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये काय होतं, भारत विशेषतः भारतातून रोमन साम्राज्यात होणारा व्यापार आणि निर्यात यांचा उल्लेख आहे. प्लिनीने काय नमूद केले, प्लिनीने भारत, चीन आणि अरब देशांमुळे दरवर्षी रोमन साम्राज्यातून मोठ्या प्रमाणात सोने बाहेर जात होते. भारतातून विशेषतः मिरी, मसाले, मोती, मौल्यवान रत्ने, कापड आणि हस्तिदंत यांची निर्यात केली जात होती. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लिनी. हेरोडोटस याला काय म्हणतात, इतिहासाचा जनक म्हणतात. त्याने नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. मेगास्थेनिस याने मेगास्थेनिस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला ग्रीक राजदूत होता. त्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला. आणि पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी हा एखाद्या व्यक्तीचे नाव नसून एक प्राचीन व्यापारी प्रवास वर्णन आहे, ज्याचं लेखक अननोन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लिनी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मधील इतिहास विषयातील सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण पाहिले. फक्त उत्तर पाठ करून उपयोग नाही, तर प्रत्येक प्रश्नामागचा इतिहास, संकल्पना आणि एमपीएससी मध्ये वारंवार विचारले जाणारे जे काही मुद्दे आहेत ते समजून घेणे आपल्याला PYQ खूप महत्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नाचा फायदा होईल. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2021च्या एमपीएससी इतिहास प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा आणि सातत्य ठेवा. धन्यवाद. जय हिंद.